ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। हैदराबाद गॅझेटनुसार गौर बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, गौरसेना। निजाम प्रांतातील 1901 ते 1948 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोर, बंजारा, लंबाडा, लमाण या समाजातील नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आली होती। त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बंजारा, लंबाडा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे। मात्र 1948 नंतर महाराष्ट्र राज्य पुनर्संरचनेदरम्यान मराठवाडा, विदर्भ व खानदेश महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर महाराष्ट्रातील गोर, बंजारा समाजाचे मूळ आरक्षण संपुष्टात आले आणि त्यांना विमुक्त जाती संवर्गात टाकण्यात आले। त्यामुळे समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करून गोर सेनेनं हैदराबाद गॅझेटनुसार गोर, बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या अशी मागणी करत बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे। गौर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तेव्हा आपण गोर, बंजारा त्याच्याबरोबर आमच्या ज्या 13 जाती, आमच्या विमुक्त जातीमधले आमचे बांधव, मग त्याच्यामध्ये आमचे कैकाडी समाजाचे असतील, लोहार समाजाचे असतील किंवा पारधी समाजाचे असतील किंवा वडार समाजाचे असतील किंवा इतर तत्सम जातीमधले जे आमची बांधव मंडळी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। आपण सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आदरणीय तहसीलदार महोदयांना या ठिकाणी आपलं निवेदन दिलेलं आहे। आपण सगळे मिळून आशा करूया की आपलं निवेदन हे जिल्हाधिकारी महोदयाकडे हे फॉरवर्ड केलं जाईल आणि आपल्याला जे आहे इथे आज आपले पत्रकार बंधू आणि वेगवेगळ्या टीव्ही चॅनलची मंडळी आलेली आहेत, त्यांची जे काही प्रश्न उत्तरे असतील त्या प्रश्न उत्तरांना आपण उत्तर देणार आहोत। सर्वप्रथम आमचं आरक्षण जे आम्ही मागतोय, आमची चळवळ ही आमच्या मूळच्या आदिवासी बांधवाच्या विरोधात नाही, हे आम्ही आदिवासी बंधूंना निक्षून सांगतो, विनम्र प्रार्थना करतो की आमच्या विमुक्त जातीसाठी जे 3% आहे हे 3% घेऊन आम्हाला एसटीच्या 60%च्या व्यतिरिक्त वर्गवारी करून, जसं एसटी 1, 2 असं जर दिलं, 2 मध्ये आम्हाला टाकून वर्गवारी केली तर हे चांगल्या प्रकारचा याच्यामधून मार्ग निघेल। मूळच्या आदिवासी बंधूंना याच्यामध्ये त्यांच्या आरक्षणात कुठल्याही प्रकारचा धोका लागला जाणार नाही। दुसरी गोष्ट जी आहे, इथून पुढे आपण सनदशीर मार्गाने, शांतता मार्गाने आपण आंदोलन करणार आहोत। आपण कोणाच्याही उकळ्या पकड्या आम्ही काढणार नाही, कोणाला शिवाशाप दूषण देणार नाही, कोणत्या अधिकारी पदाधिकारीच्या विरोधात आमचं कुठलंही भाष्य राहणार नाही, कुठल्या राजकीय व्यक्तीच्या आम्हाला टीका टिप्पणी करणार नाही। आमच्या समाजामध्ये गोर, बंजारा समस्त भारतमध्ये 189 वेगवेगळ्या संघटना आहेत, तर आज घडीला आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एका मायेची लेकरे आहोत। आमच्या सोबत आमचे 13 बंधू आहेत, आमच्या सगळ्याची जननी आहे ती आहे आदिवासी जमात आणि या आदिवासी जमातीसाठी आपण आज जे निवेदन दिले, आमच्या निवेदनाचा मूळ गाभा आहे हैदराबाद गॅझेट। ज्या अर्थी मराठा समाजाला कुणबी नोंदी असलेल्या हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत, त्या आधारावर त्यांना जर कुणबी हे मराठा मध्ये गणले जातात, त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिले जाते। त्याच आधारावर त्यापूर्वीची आमची फार जुनी मागणी आहे की हैदराबाद गॅझेट लागू करावा आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे दिलेलं आहे विमुक्त जाती, आता अलीकडच्या की जुन्या आदिवासी जमाती, त्या आदिवासी जमातीनं आम्हाला 13 जातींना आदिवासी म्हणून त्याच्यात वर्गवारी करून आम्हाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत। इथून पुढे आम्ही आपल्या तालुक्याअंतर्गत प्रत्येक तांड्यामध्ये एक सर्वसाधारण पुरुषांची एक कमिटी असेल, एक तरुण युवकांची एक कमिटी असेल आणि एक महिला वर्गांची एक कमिटी असेल आणि या कमिटीच्या सोबत तालुका स्तरावर बंजारा आणि इतर 14 जातीमधल्या सगळ्या बांधवांना घेऊन आम्ही मग याच्यामध्ये एक आंदोलनाचं मॅनेजमेंट करणारी कमिटी असेल। त्याचबरोबर जे त्यांना पैसा, फंडिंग या गोष्टी ज्या आहेत ह्या विचारात घेऊन काम करणारी कमिटी असेल। राजकीय जिथे कुठे गरज पडेल त्याची राजकीय थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी ती एक कमिटी असेल। कायदा विषयक तज्ञ असलेली कमिटी असेल, त्याचबरोबर आरक्षणाची माहिती असलेली कमिटी असेल।
त्याचबरोबर जे आहे वाहन व्यवस्थेची कमिटी असेल आणि याचबरोबर जे आहे की सुचारू रूपाने व्यवस्थितपणे शांतपणाने शिस्तीने आपले आंदोलन पार पाडण्यासाठी सुद्धा एक सुकाणू समिती असेल आणि वेगवेगळ्या आमच्या विमुक्त जातीमधल्या सगळ्या बांधवांना घेऊन अशा कमिटीचं आम्ही नियोजन करणार आहोत आणि या पुढच्या 2-3 दिवसामध्ये याबद्दल आम्ही सर्व भेटणार आहोत आणि या कमिटीचा प्रश्न मार्गी लावून आम्ही ते कार्य करणार आहोत. आणि सर्व बंजारा समाजच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन बंजारा समाजाचं तहसीलदार मार्फत देण्यात आलेलं आहे. विशेष करून या ठिकाणी सांगायचं आहे आम्हाला शासनाला की बंजारा ही जी जात आहे, हा जो समाज आहे, हा आदिम जातीमध्ये येतो सुरुवातीपासूनच. जर आपण स्वातंत्र्य पूर्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस ह्या बंजारा समाजाला जे आहे, आपण त्याचे सर्व पुरावे जर घेतले, इंग्रजाच्या काळातले असतील किंवा त्याच्या अगोदरपासून किंवा निजामाच्या काळामध्ये असतील, तर त्या ठिकाणी अशी नोंद आहे की बंजारा ही ट्राईब जात आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालं की ज्यावेळेस मराठाला महाराष्ट्रामध्ये विलीन झालं तर त्यावेळेस ह्या जातीला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं. परंतु 1968च्या दरम्यान विमुक्त जाती जे आहे तर ह्यामध्ये ह्या जातीला टाकण्यात आलेलं आहे. परंतु तसं नाही आहे. ही जमात मुळातच याचा उगम जे आहे ते आदिवासी जमात म्हणून आहे. परंतु शासनाने हे चुकीनं किंवा म्हणा त्या काळातली जी परिस्थिती असेल त्या दृष्टिकोनातून ह्या जमातीला विमुक्त जातीमध्ये टाकलेलं आहे. आता शासन जे आहे की पूर्वीच्या निर्णयामध्ये बदल करत आहे. मग त्याला आधार काय आहे तर त्याला आधार आहे निजामाचं गॅजेट, हैदराबाद गॅजेट. तर त्या हैदराबाद गॅजेटला ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला आज आपण ओबीसीचं आरक्षण देतो. तर मग त्याचा जर आधार शासनाने घेतला असेल तर मग बंजारा समाजाचं स्पष्ट नोंद आहे, स्पष्ट म्हणतो आम्ही, स्पष्ट नोंद आहे की ही आदिम जमात आहे, आदिवासी जमात आहे. म्हणून आम्ही शासनाला दुसरं काही मागत नाही आहे. जे संविधानाने जे काही न्यायिक अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकाराला घेऊन आम्ही संविधान जे काय म्हणतं त्याच्यानुसार आम्हाला एसटीचं आरक्षण द्या, हे आम्ही शासनाकडे मागत आहोत. मी आपल्या मीडियाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या मार्फत मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो, कृपया आमचे सर्व दस्तावेज त्या हैदराबाद गॅजेट मध्ये आहे आणि स्पष्ट आहे की आम्ही एसटी मध्ये मोडतो. तिथला एसटी आणि इथला एसटी काय फरक नाही. आम्ही इथं व्हीजेएनटी मध्ये येतो आणि आमचे देवाणघेवाण आहे, आमचं बेटी व्यवहार रोटी व्यवहार एकत्र आहे. त्यांना तुम्ही वेगळा दर्जा देता आणि आम्हाला वेगळा दर्जा देता. त्या निमित्ताने तुम्ही आमचा विचार कुठेतरी केला पाहिजे असं मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो तुमच्या मार्फत. आणि दुसरी गोष्ट, जिंतूर तालुक्यामध्ये आमचा एक बांधव उपोषणाला, आमरण उपोषणाला बसला आहेत, त्यांची तरी कुठेतरी शासनाने दखल घ्यावी हे मी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो. धन्यवाद. आजचा जे आमचं आंदोलन आहे ते 14 बंजारा समाज व्यतिरिक्त आणखी 13 जाती आहेत. 14 जाती हे आदिवासीमध्ये घेण्यात यावे. त्याचं कारण आहे की मराठ्यांना निजामचा जे गॅजेट त्यांनी घेतलेला आहे तोच गॅजेट आम्हाला सुद्धा घेण्यात यावा. कारण आम्ही आंध्रामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये आम्ही आदिवासी आहोत, कर्नाटकमध्ये एसी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी आहोत. एक जाती एकाची सोयरी आहेत. माझी सासरवाडी हैदराबादची आहे, ते आदिवासी मध्ये आहेत आणि मी ओबीसी मध्ये आहो. जाती एक, भाषा एक, वागणं एक. मग शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला आदिवासीमध्ये घेण्यात यावं. आणि विशेष म्हणजे आदिवासींना आमचा काही विरोध नाही, त्यांना आरक्षण राहू द्या. आम्हाला सेपरेट, आम्हाला विशेष अ ब क त्यांचा आहे तर ब मध्ये आम्हाला आदिवासीमध्ये घेण्यात यावं. आम्ही शासनाला तेवढीच विनंती करतोय. मागणी मान्य न झाल्यास पुढचा तीव्र आंदोलन करण्यात येईल. परंतु कोणालाही गालबोट न लावता आम्ही निवेदन शासनाला सादर करणार आहोत.